नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये अशा पद्धतीनं सड लागलेली आहे, अशा पद्धतीनं म्हणजे की इथं या ठिकाणी सड लागली आणि सड ती वाढत वाढत जाते आणि पूर्ण पसरते की एकच कुडीवर न राहता ती सड पुढं स्प्रेड होत आहे किंवा दोन्ही बाजूला इथं सड लागली त्याच्यानंतर ती स्प्रेड होत इकडे गेली, स्प्रेड होत पुढे गेली. तर अशावेळी शेतकऱ्यांनी एक गोष्ट करायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ते पूर्ण आहे ना तो बेड तोडून घ्यायचा आहे. ज्याच्यामुळं काय होतं की इन्फेक्शन जे आहे ते तुमचं स्प्रेड होत नाही. जी सड आहे ती इथनं पलीकडे तुमचा प्लॉट सड न जाईल किंवा त्याला तुम्ही काय असेल ते तुमच्या उपाययोजना जे असेल, मायक्रोशिल्ड असेल, मेटॅलेक्झिल असेल, ॲप्रॉनेक्सेल असेल, जे काय तुमचं बुरशीनाशक तुम्ही वापरत असाल ते तुम्ही इकडे वापरू शकता. आणि इथून पुढं तुम्हाला अशा पद्धतीनं बेड तोडून घ्यायचे, त्याच्यामुळे इन्फेक्शन पसरत नाही. बेड तोडत असताना काय काळजी घ्यायची की ही सर्वप्रथम लागलेली सड, त्याच्यानंतर इकडे इन्फेक्शन झालं आणि त्याच्यानंतरचे एक दोन चांगल्या कुड्या, ही एक कुडी आणि ही एक चांगली कुडी, हे 3 कुड्या सोडून त्याच्यानंतर बेड आपल्याला कट करायचे. अशाच पद्धतीनं बेड आपल्याला खालच्या बाजूला देखील कट करायचं आहे. अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे बेड. धन्यवाद.